सध्या सगळं घर हादरलंय, परिस्थिती नाजूक आहे आणि हीच योग्य वेळ आहे घाव घालण्याची. जरा कळेल असं बोला काहीतरी. केदार आणि तारिणीला या घरातून बाहेर काढायचं असेल तर त्यांची सगळ्यात मोठी ताकद आहे त्यांची जोडी. ते दोघं एकत्र असताना त्यांचं कोणी काहीही करू शकत नाही. पण सध्या एका मुद्द्यावरून त्या दोघांमध्ये दुमत आहे. दयानंद खांडेकर. नाही, त्यांच्यात दुमत आहे माहिती आहे मला, पण त्या हेल्परचं तारिणीवर प्रेम किती आहे ते सुद्धा आपण पाहिलं ना सगळ्यांनी. तुला सांगतो, प्रेम करण्यामध्ये जर रोमिओ आणि त्या हेल्परमध्ये कॉम्पिटिशन लागली ना तर रोमिओ तिसरा येईल. पहिले 2 नंबर हा हेल्परच काढेल. मस्करी पुरे. मी काय सांगते ते नीट ऐक. केदारचा त्याच्या बाबांवर राग आहे आणि तारिणीचं प्रेम आहे. या मुद्द्यावरून त्या दोघांमध्ये खटके उडत असणार आणि ह्याच ठिणगीवर आपल्याला तेल टाकायचं आहे आणि भडका उडवायचा आहे. म्हणजे मग त्या दोघांमध्ये फूट पडेल आणि मग केदार हा सगळा दोष त्याच्या बाबांना देईल. मग आपण त्या दोघांना या घरातून बाहेर काढू शकतो. मम्मा, तू आजकाल खूप न्यूज चॅनल्स बघतेस का? नाही म्हणजे हे फोडाफोडीचं राजकारण शिकलेस एवढं म्हणून. वेळ वाया घालवणं बंद कर आणि मी काय सांगतेय ते ऐक. साठी आपल्याला एव्हिडन्स लागेल तारिणी. ज्या कोणी मर्डर केलाय त्याला शोधून काढावं लागेल. एक्झॅक्टली सर. आणि म्हणूनच मला त्या जयरामच्या म्हणजे जिथे क्राईम सीन घडला तिथे इन्व्हेस्टिगेशन करायची परमिशन हवी. नाही तारिणी, हे पॉसिबल नाहीये. सर प्लीज. हे बघ, हे काम ऑलरेडी पोलीस डिपार्टमेंटकडे आहे. आपण त्यांच्या कामामध्ये असे डायरेक्टली इंटरफेरन्स नाही करू शकत. आणि तुमची आयडेंटिटी आपण जगापासूनच नाही तर डिपार्टमेंट पासून सुद्धा लपवून ठेवलेली आहे. हे विसरतेस का तू? पण सर, हा केदारच्या वडिलांचा प्रश्न आहे. आय सेड नो तारिणी. सर प्लीज प्लीज, मी तुम्हाला रिक्वेस्ट करते सर. नाहीतर एका निर्दोष माणसाला शिक्षा होऊ शकते. आणि आपल्या ज्युडिशियल सिस्टीममध्ये असं म्हटलंय की 100 गुन्हेगार सुटले तरी चालेल, पण एका निर्दोष माणसाला शिक्षा होता कामा नये. हे बघ, हे काम पोलीस डिपार्टमेंटचं आहे. ते हँडल करतील. तारिणी, आय थिंक हे तू सगळं पर्सनली घेतेस. हो सर, मी हे सगळं पर्सनली घेतेय कारण मी माझ्या आईला तिची चूक नसताना शिक्षा भुगताना पाहिलंय. आणि ही वेळ दुसरं कोणावरही येऊ नये इतकंच मला वाटतं. सर, मी माझ्या कव्हरची पूर्ण काळजी घेईन, पण एकदा मला चान्स द्या. तारिणी, तू ठरवूनच आली आहेस ना माझ्याकडनं होकार मिळवायचाच. हो, बट लेट मी क्लिअर वन थिंग. हा आपल्या इन्व्हेस्टिगेशनचा भाग नाही, त्यामुळे ऑफिशियली मी तुला काहीच मदत करू शकत नाही. हां, अनऑफिशियली जे काही करता येणं शक्य आहे तेवढं मी नक्की करेन. पण एक लक्षात ठेव तारिणी, कव्हर ब्लोअप झालं तर मिशन गृहप्रवेश आपल्याला ताबडतोब थांबवावं लागेल. त्यामुळे जे काही करशील ते पूर्ण विचार करून. सर, माझा विचार झालाय. जे काही माझ्या आईच्या बाबतीत घडलं ती चूक दुसऱ्या कुठल्या माणसाच्या बाबतीत होऊ नये एवढंच मला वाटतं. आणि म्हणून मी हे प्रोफेशन निवडलंय. सर प्लीज प्लीज एकदा माझ्यावर विश्वास ठेवा आणि मला हे करण्यापासून थांबवू नका. ठीक आहे, आज रात्री. बट बी केअरफुल. येस सर. सॉरी केदार, मला माहिती आहे मी तुझ्याशिवाय एक इन्व्हेस्टिगेशन करायला निघाली आहे. आत्तापर्यंत आपण सगळ्या मिशन्समध्ये एकत्र होतो, पण यावेळेस तुझ्या मनातले दयानंद खांडेकरांविषयी असलेले गैरसमज दूर करणं हे माझं मिशन आहे. आणि मला माहिती आहे तुला आणि तुझ्या बाबांमधलं हे अंतर दूर झालेलं बघून देवकी काकूंना खूप आनंद होईल. एवढ्या रात्री कुठे गेली? तू पप तारिणी,
स्वतःची इमेज खराब करायची चांगली संधी दिलीस मला.